श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये। जर तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही काही गोष्टी माहेरहून घेऊन आलात तर तुमचे संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते आणि तुमच्या पतीच्या आयुष्यावर संकट येऊ शकते। त्यामुळे प्रत्येक विवाहित स्त्रीने या बाबतीत जागरूक राहणे गरजेचे आहे। रक्षाबंधन आणि भद्राकाळ। आज मी तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरहून सासरी घेऊन आल्यास घरात दुर्दशा सुरू होते। त्याआधी थोडक्यात रक्षाबंधनाच्या सणाबद्दल जाणून घेऊया। रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी साजरा होतो। शास्त्रानुसार रक्षाबंधनाचा सण कधीच भद्राकाळात साजरा करू नये, कारण भद्राकाळात राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते। यामागे एक पौराणिक कथा आहे। असे मानले जाते की रावणाने आपल्या बहिणीकडून भद्राकाळातच राखी बांधून घेतली होती आणि एका वर्षाच्या आतच त्याचा विनाश झाला। भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि ब्रह्मदेवाने तिला असा शाप दिला होता की जो कोणी भद्राकाळात शुभ किंवा मांगलिक कार्य करेल त्याचे परिणाम नेहमीच अशुभ होतील। त्यामुळे या दिवशी राखी बांधण्याआधी भद्राकाळाचा काळ पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या दिवशी शक्यतो सकाळच्या वेळेत राखी बांधणे टाळावे आणि शुभ मुहूर्तातच पूजा करावी किंवा राखी बांधावी। रक्षाबंधनाच्या उत्सवाचा इतिहास। रक्षाबंधनाच्या उत्पत्तीमागे अनेक कथा आहेत। एका कथेनुसार महाभारतात युद्धामागे भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली असता द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्याच्या जखमेवर बांधला होता। तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गरज पडल्यास मदत करण्याचे वचन दिले होते। त्यामुळे या सणात बहीण भावाचे नाते केवळ औपचारिक नसून त्यामध्ये आत्मिक बंध, विश्वास आणि प्रेमाचा असीम भाव दडलेला असतो। दुसरी कथा अशी आहे की राजा बलीच्या बंधनातून भगवान विष्णूला मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधली होती। त्यामुळे राजा बलीने लक्ष्मीला बहिणीचे स्थान दिले आणि भगवान विष्णू त्यातून मुक्त झाले। अशा प्रकारे रक्षाबंधन हा सण माता लक्ष्मीच्या भक्तीशी देखील जोडलेला आहे। याशिवाय यम आणि यमुनेची देखील कथा प्रसिद्ध आहे की यमुनाने आपल्या भावाला राखी बांधली होती आणि यमराजाने तिला अमरतेचे वरदान दिले होते। त्यामुळे हा सण केवळ भावंडांसाठी नाही तर धार्मिक, सामाजिक आणि भावनिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा मानला जातो। रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि आरोग्याची कामना करतात। या दिवशी भावंड दोघांनीही स्नान करून शक्यतो नवीन वस्त्र परिधान करावेत। लक्षात ठेवा, कोणत्याही शुभ दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नये। वस्त्र परिधान केल्यानंतर देवाची पूजा करावी। पूजेसाठी एक ताट तयार ठेवा। त्यात रोली, चंदन, अक्षता, राखी, मिठाई इत्यादी वस्तू ठेवा आणि शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावा। हा दिवा तुम्ही कणिक, माती किंवा पितळेचा बनवू शकता। या दिव्याने तुम्ही भावाची आरती करा। ताटामध्ये फुलं, नारळ आणि काही गोड पदार्थही ठेवा। प्रथम हे ताट देवाला अर्पण करा। त्यानंतर भावाला राखी बांधण्यापूर्वी मंदिरात राखी अर्पण करा। नंतर तुमचा भाऊ पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसेल आणि बहिणीचे मुख पश्चिमेकडे असावे। रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम घरातील मंदिरात पूजा झाल्यावर गणपतीला राखी नक्की बांधा आणि मग भावासाठी ताट सजवा। त्यानंतर भावाला प्रथम टिळक लावा। टिळक आणि अक्षता लावा। त्याच्या डोक्यावर थोडीशी फुले किंवा अक्षता शिंपडा आणि शेवटी त्याची आरती करा। मग भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधा आणि त्याचे तोंड गोड करा। राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला नेहमीच तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला एक भेटवस्तू देतो। या दिवशी भावंडांनी एकत्र जेवण करणे, एकमेकांना घास भरवणे आणि जुने वादविवाद असतील तर ते विसरून प्रेमाने राहण्याचा संकल्प करावा। हे अत्यंत शुभ मानले जाते। 2025 मध्ये रक्षाबंधनाचा पवित्र सण शनिवार 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे। पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होऊन 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 संपेल। राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:32 सुरू होऊन सायंकाळी 5:47 आहे। यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ देखील आहे। तो 9 ऑगस्ट रोजी सकाळी 5:57 सुरू होईल आणि दुपारी 1:32 चालेल। जरी हा भद्राकाळ पाताळ लोकात असला तरी आपण हिंदू असल्यामुळे शुभ आणि अशुभ घटकांचे पालन करणे आवश्यक आहे। यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचक देखील सुरू होईल।
जो शुभ मानला जातो. या दिवशी बहिणीला भावाला राखी बांधण्यासाठी 7 तास आणि 48 मिनिटांचा शुभ काळ मिळेल. शक्यतो या शुभ वेळेत राखी बांधावी आणि आधीच पूजेसाठी तयारी करून ठेवावी. रक्षाबंधनाच्या दिवशी काय गोष्टी करू नयेत तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हातावर काळी राखी बांधू नये. ती अशुभ मानली जाते. लाल रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते. या शुभ दिवशी बहिणीने भावाला पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा चप्पल भेट देऊ नये. धार्मिक शास्त्रांनुसार असे मानले जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने स्वतः भावाच्या घरी जावे. जर ती स्वतः गेली नाही आणि तू तिच्याकडे आला तर दोष लागतो. जर भाऊ दूर परदेशात असेल तर एक राखी, मिठाई आणि टिळक यासह रक्षाबंधनाचे ताट देवापुढे ठेवा आणि गणपतीला आपला भाऊ मानून राखी बांधा. ही राखी स्वतःच तुमच्या भावाच्या मनगटावर पोहोचेल अशी श्रद्धा आहे. तसेच या दिवशी घरात वाद, राग, द्वेष या नकारात्मक भावना टाळाव्यात. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणता आहार करावा तर रक्षाबंधनाच्या दिवशी जेवणात कांदा आणि लसूण वापरू नये. मांसाहार, मद्यपान, सिगारेट, गुटखा यासारख्या गोष्टी टाळा. या दिवशी पुरी, खीर, गोड हलवा असे पदार्थ बनवा. काहीतरी गोड नक्की बनवा, कारण या दिवशी भावामध्ये साक्षात देवाचा वास असतो. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच रक्षाबंधन साजरे करावे. राखी बांधल्यानंतर बहिणीने भावाला आणि भावाने बहिणीला एक घास गोडाचा भरवावा. यामुळे तुमच्या दोघातील प्रेम वाढते. जेव्हा एखादी बहीण भावासाठी उपवास करत नाही आणि फक्त औपचारिकपणे राखी बांधते तेव्हा तिच्या भावाचे आयुष्य कमी होते आणि देव रुष्ट होतात. म्हणून प्रत्येक बहिणीने या दिवशी उपवास नक्की करावा. रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरहून या गोष्टी बहिणीने अजिबात आणू नयेत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया. रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरहून या 4 वस्तू शास्त्रानुसार माहेरहून कधीच आणू नयेत. नाहीतर त्या गोष्टी पतीच्या बर्बादीचे कारण बनू शकतात आणि कदाचित पती कंगाल होऊ शकतो. मुलीसाठी प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते की तिला चांगले सासर आणि प्रेमळ पती मिळावा. सासरी तिचा मान सन्मान व्हावा आणि तिला अनेक आनंद मिळावेत. पण अनेकदा आई वडील काही अशा चुका करतात ज्यामुळे मुलीला आणि तिच्या पतीला आयुष्यभर दुःख भोगावे लागते. नंबर 1, तिखट वस्तू. मुलीला कधीही तिखट वस्तू देऊ नये. यामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात कटुता निर्माण होऊ शकते. असे मानले जाते की तिखट वस्तू दिल्याने तिच्या आणि तिच्या पतीच्या नात्यात वाद निर्माण होतो. एकमेकांवरील विश्वास कमी होतो. शिवाय घरात वादळ निर्माण करणाऱ्या ऊर्जा वाढतात. तिखटाच्या जागी तुम्ही फळे, सुकामेवा किंवा गोड पदार्थ देऊ शकता, जे सौख्याचे प्रतीक मानले जातात. नंबर 2, धारदार वस्तू. सुऱ्या, कात्री किंवा चाकू इत्यादी वस्तू. अशा वस्तूंना धार्मिक दृष्टिकोनातून घातक मानले जाते. धारदार वस्तू नात्यांमध्ये तणाव, तुटकतेचे आणि विभाजनाचे प्रतीक मानल्या जातात. या वस्तू नवविवाहित स्त्रीच्या सासरी नेल्यास ती तिच्या सासरच्या माणसांपासून वेगळी होते असे मानले जाते. तसेच घरात सतत तणावाचे वातावरण राहते. चुलीचा देखील अशाच वस्तूंमध्ये समावेश होतो. त्यामुळे अशा वस्तू न देता उपयुक्त, साध्या पण मांगलिक वस्तू द्याव्यात. नंबर 3, लोणचे किंवा आंबट पदार्थ. लोणचं हे साठवलेलं आणि आंबट असलेलं खाद्य असल्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून ते नकारात्मक ऊर्जा वाढवणारं मानलं जातं. त्याचा परिणाम म्हणजे सासरच्या घरात सतत वाद, गैरसमज आणि मनोमिलनाची स्थिती निर्माण होते. लोणचं नात्यांमध्ये आंबटपणा आणते, म्हणूनच ते टाळले पाहिजे. त्याऐवजी तुम्ही घरगुती गोड किंवा सात्विक खाद्यपदार्थ देऊ शकता. नंबर 4, काळ्या रंगाच्या वस्तू. कपडे, पर्स किंवा चादर इत्यादी वस्तू. काळा रंग हा हिंदू धर्मात अशुभ मानला जातो. विशेषतः मांगलिक कार्यात किंवा सण उत्सवात काळ्या रंगाचा वापर टाळावा असे शास्त्र सांगते. रक्षाबंधनासारख्या शुभ दिवशी जर मुलगी माहेरून काळ्या रंगाच्या वस्तू सासरी घेऊन आली तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ग्रहदोष निर्माण होतो आणि पतीच्या आयुष्यावर संकट येऊ शकते. त्यामुळे शक्यतो पांढरा, गुलाबी, पिवळा किंवा लाल रंग अशा शुभ रंगाच्या वस्तू निवडाव्यात. ही 4 गोष्टी रक्षाबंधनासारख्या पवित्र दिवशी माहेरहून सासरी घेऊन येणे टाळावे. यामुळे नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि समृद्धी टिकते. शास्त्र आणि लोकपरंपरेनुसार या गोष्टींचा गंभीर परिणाम वैवाहिक आयुष्यावर होऊ शकतो. म्हणून विवेकपूर्व निवड करा. पती आणि सासरकडून सन्मान मिळवण्याचे उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमच्या माहेरकडून किंवा सासरकडून योग्य मान सन्मान मिळत नाही तर तुम्ही एक सोपा उपाय करू शकता. रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून त्यात सोने किंवा चांदीचे नाणे किंवा एखादा दागिना टाका. सकाळी उठल्यावर तोंड न धुता ते पाणी प्या. यामुळे
व्यक्तीला योग्य मान सन्मान मिळायला सुरुवात होते। तसेच या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व तणाव दूर होतो। दुसरा उपाय म्हणजे रात्री झोपताना तुमच्या पलंगाखाली एका भांड्यात थोडेसे पाणी ठेवा आणि सकाळी ते पाणी घराबाहेर फेकून द्या। यामुळे वादविवाद किंवा तुमच्यावर कोणी आरोप करत असल्यास तेही सिद्ध होणार नाहीत। या उपायाने तुम्हाला सर्व प्रकारच्या वादविवादांपासून संरक्षण मिळते आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते। नोकरी व्यवसायासाठी काही उपाय। जर तुम्हाला समाजात सन्मान मिळवायचा असेल, नात्यांमधील समस्या दूर करायच्या असतील किंवा नोकरी आणि व्यवसायात यश हवे असेल तर तुम्ही कबूतर आणि चिमण्यांसाठी तांदूळ आणि बाजरी ठेवा। शुक्रवारच्या दिवशी बाजरी विकत घ्या आणि शनिवारी ही प्रक्रिया सुरू करा। यामुळे सन्मानासोबतच धन संबंधी अडचणीही दूर होतात आणि नोकरी मिळत नसेल तर तीही मिळते। तसेच बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाला धूप अर्पण केल्यानेही व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होत असतो। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, जय भोलेनाथ लिहायला विसरू नका। त्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेल्या सर्व संकटात महादेव आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्या पाठीशी राहतील। श्री स्वामी समर्थ।